आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या। महसूल प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पूर्णा तालुक्यात अवैध वाळू उपसा सुरू। पूर्णा तालुक्यातील पिंपळगाव बाळापूर येथील नदीपात्रातून बोट व जेसीबीच्या सहाय्याने गेल्या अनेक दिवसापासून नदीपात्रातून अवैध वाळू उत्खनन करून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवत छोट्या मार्गाने अवैध वाळू उपसा करून ती गरजू लोकांना चढ्या दराने विकली जात आहे। याकडे जाणीवपूर्वक महसूल प्रशासन कानडोळा करून वाळू माफियांना एक प्रकारची वाळू उपसा करण्यासाठी मुभा देत असल्याचे दिसून येत आहे। बोट व जेसीबीच्या सहाय्याने उत्खनन करून वाळूचा अवैध धंदा जोमात सुरू आहे। पिंपळगाव बाळापूर नदीपात्रातून दररोज शेकडो टिप्परच्या सहाय्याने दिवसाढवळ्या वाळू वाहतूक करणारे टिप्पर सर्रास चालू आहे। दररोज हजारो ब्रास वाळू उपसा होत आहे। वाळूची वाहतूक करण्यासाठी रस्त्यात कुठेच अडथळा येऊ नये म्हणून टिप्पर मालक व वाळू माफियांनी जागोजागी मोटरसायकलवरून लोकेशन माहिती देण्यासाठी माणसे नियुक्त केले आहे। तसेच अवैध वाळू वाहतुकीसाठी छुप्या पद्धतीने पोलीस देखील वाळू माफियासोबत आर्थिक हित संबंध जोपासत वाळू वाहतुकीस पाठबळ देत असल्याचे जनतेतून चर्चेले जात आहे। मुस्लिम समाजाच्या भावना दुखवणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्याची मागणी। सोशल मीडियावर मुस्लिम समाजाच्या भावना दुखावतील अशी पोस्ट केल्याने गंगाखेड येथील मुस्लिम समाजामधून संताप व्यक्त करण्यात येत आहे। या घटनेचा निषेध व्यक्त करत 31 मे शुक्रवार रोजी गंगाखेड तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे की हरिद्वार उत्तराखंड येथील सिद्धार्थ चतुर्वेदी उर्फ एक्स मुस्लिम समीर या नावाच्या यूट्यूबरने मुस्लिम धर्मियांना पवित्र ग्रंथ कुराणवर पाय ठेवून ग्रंथाच्या प्रती फाडत व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर प्रसारित केला। या कृतीमुळे संपूर्ण देशासह गंगाखेड येथील मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या आहेत। आज घडीला देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका सुरू असून अशा संविधान विरोधी घटना घडत आहेत। मुस्लिम समाजाच्या भावना भडकविण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक करण्यात येत आहे। अशा घटनांमुळे दोन समाजामध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। म्हणून वेळीच प्रशासनाने अशा निंदनीय कृत्य करणाऱ्या इसमावर कठोर ते कठोर कारवाई करावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। दिलेल्या निवेदनावर शेख सलीम पेंटर, शेख वसीम, शेख सद्दाम, सय्यद वसीम, कट्टू कुरेशी, अदनान खान, शेख फिरोज, अरबाज खान, शेख समीर, शेख पप्पू, तौफिक सौदागर, फिरदौस खान, शेख रियाज, शेख हमीद, सय्यद माजिद, शेख रईस, शेख अजमत, शेख अबूबकर, शेख उमर, मुजू सौदागर यांच्यासह आदी समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत। सेलूत हॉटेल गुरुकृपा येथे मारहाण प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। सेलू शहरातील पाथरी रस्त्यावर असलेल्या हॉटेल गुरुकृपा येथे दारूची बॉटल फेकून का मारली याची विचारणा करण्यासाठी गेलेल्या तरुणास शिवीगाळ करून बेदम मारहाण केल्याची घटना 1 जून शनिवार रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास घडली। या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर आज दिनांक 2 जून रविवार रोजी मध्यरात्री 3 वाजता हॉटेल गुरुकृपाच्या मालकासह इतर 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे सेलू शहरातील पाथरी रस्त्यावर हॉटेल गुरुकृपा शेजारी असलेल्या वाटिका हॉटेलमध्ये जेवण्यासाठी बसलेल्या धीरज दत्ताराव रोडगे राहणार वडगाव तालुका सेलू हे आपल्या सहायकासह बसले होते। यावेळी शेजारी असलेल्या गुरुकृपा हॉटेलमधून कोणीतरी दारूची बाटली फेकून मारली। उभयंतांना बाटली लागल्यामुळे याची चौकशी करण्यासाठी गेलेल्या धीरज रोडगे व सहकारी यास सीसीटीव्ही फुटेज दाखवल्यानंतर हॉटेल गुरुकृपा बाहेर येताच मुकेश बगानी यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ करत फिर्यादी व साक्षीदारास हातातील लोखंडी रॉडने कपाटावर मारून जखमी केले, तर बाबासाहेब लोखंडे यांनी हातातील कवचा डोक्यात मारला। ही भांडणे सोडवणाऱ्या साक्षीदारात अमन बगानी यांनी हातातील लांचा मारून जखमी केले, तर रेवा बगानी यांनी हातातील मोठ्या बांबूची पाठीत मारून दुखापत केली। यावेळी रेवा बगानी यांनी बोलविलेल्या अनोळखी 8-10 जणांनी थापडबुक्क्यांनी मारहाण केली। या गोंधळात धीरज रोडगे व त्याच्या साक्षीदार पडत असताना पाठीमागून विटा फेकून मारल्या प्रकरणी धीरज दत्ताराव रोडगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक 309/2024 कलम 324, 336, 294, 323, 143, 147, 149, 400, 504 भांडवी सहकार्य 135 अन्वये आरोपी बाबासाहेब लोखंडे, रेवा बगानी, मुकेश बगानी, अमन बगानीसह इतर 8 ते 10 जणांवर सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक
दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर कवाडे हे पुढील तपास करत आहे। दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी हॉटेल गुरुकृपा येथे दारूची चौकशीसाठी जाऊन त्यांच्या सीसीटीव्ही फुटेज जाणून घेण्यासाठी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले। मुख्याध्यापिकेचा विनयभंग केल्याप्रकरणी 6 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल। 2 लाख रुपये द्या अन्यथा तुमची शाळा बंद करेल अशी धमकी देऊन महिला मुख्याध्यापिकाचा विनयभंग केल्याप्रकरणी 6 आरोपींविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महिला मुख्याध्यापिकेने कोतवाली पोलीस ठाण्यात 30 मे रोजी एक तक्रार दाखल केली। त्याद्वारे एका महिलेची 2 मुले आमच्या शाळेत शिकायला आहे, त्यांच्याकडे शुल्काची रक्कम बाकी आहे। या रकमेची मागणी केल्यावर आरोपीने आपल्यासोबत वाद घातला। या दरम्यान फेब्रुवारी 2024 मध्ये आरोपीने त्यांच्या मुलासोबत शाळेमध्ये गैरप्रकार झाल्याचे खोटे सांगितले। यावेळी शाळेत असलेल्या सीसीटीव्ही पाहणी केली असता त्यामध्ये कोणताही गैरप्रकार पुढे आला नाही। यानंतर आरोपी आपल्या मुलांना घेऊन गेले। त्याच दिवशी दुपारच्या सुमारास आपण पोलीस स्थानकात बोलवण्यात आले। यावेळी पोलीस स्टेशनमध्ये भेटलेल्या दुसऱ्या एका आरोपीने आपणास 2 लाख रुपये देऊन प्रकरण मिटवा अन्यथा तुमची शाळा बंद करेल अशी धमकी दिली। वेळोवेळी पैशाची मागणी केली। या दरम्यान संबंधित आरोपींनी आपणास भेटण्यास बोलावले। आपण भेटण्यासाठी गेलो असता त्यांनी दमदाटी करीत आपला विनयभंग केला। तसेच 4 जून रोजी आपल्या गैरहजेरीमध्ये शाळेसमोर येऊन गोळ्या घालून ठार मारण्याची धमकीही दिली असे या तक्रारीत नमूद करण्यात आले। या तक्रारीच्या आधारे कोतवाली पोलीस ठाण्यात 6 आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गोदावरी स्वच्छता अभियानच्या वतीने भगवान बुद्ध व अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरा। स्वच्छता अभियानाची परंपरा गोदावरी स्वच्छता अभियान अंतर्गत प्रति रविवारी होत असताना तथागत भगवान बुद्ध व अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आली। गोदावरी स्वच्छता अभियान प्रति रविवारी होत असताना तथागत भगवान बुद्ध व अहिल्यादेवी होळकर या महापुरुषांना अभिवादन करून स्वच्छता अभियानाविषयी प्रस्तावना करत आठवड्यामधील 1 दिवस जनसेवेसाठी या उद्देशाने स्वच्छता अभियान गंगाखेड येथे राबविले जाते। गोदावरी स्वच्छता अभियान प्रमुख ॲडव्होकेट राजू देशमुख, माणिक मुंडे, पुरी महाराज, प्रतिमा वाघमारे, चेके मामा, शिवराज मुंडे, चिंतामणी देवडे, ज्ञानेश्वरी लटपटे, अवताडे मॅडम, प्रभा राजेंद्र, जयश्री अवताडे, दिव्या बंग, पिराजी कांबळे, रफिक बेग, बापू कुरुंदकर, वाकडे सर, राठोड सर यांच्यासोबतच मोठ्या संख्येने सर्व स्वच्छता दूत उपस्थित होते। कुपटा शिवारात अज्ञात व्यक्तीने कडबा पेटवून दिल्याने कडबा जळून खाक। जिंतूर तालुक्यातील कौसळी येथून जवळच असलेल्या सेलू तालुक्यातील कुपटा येथील शिवारात कडब्याची गंजी पेटवून दिल्याची घटना घडली। कुपटा येथील शेतकरी ईश्वर नामदेव बोडके यांच्या शेतातील गट क्रमांक 324च्या शेतामध्ये ज्वारीच्या कडब्याची गंजी लावण्यात आली होती। या गंजीमध्ये सुमारे 3500 ते 4000 कडब्यांच्या पेंड्या होत्या। सदर कडब्याची गंजी अज्ञात व्यक्तीने जाणून बुजून पेटवून दिली, ज्यामध्ये शेतकरी ईश्वर नामदेव बोडके यांचा अंदाजे 40,000 रुपये इतका नुकसान झाला आहे। कडब्याची गंजी जळाल्याची माहिती तलाठी यांना देण्यात आल्यानंतर तलाठी गायकवाड यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला। शेतकरी ईश्वर बोडके यांनी झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याची मागणी शासनाकडे केली आहे। मोहम्मद तौहीद अली खान यांचा लोकश्री मित्र मंडळाच्या वतीने सत्कार। परभणी शहरातील मोहम्मद तौहीद अली खान नूरुल्ला खान यांनी 10वी परीक्षेत 92.80% गुण म्हणजे 500 गुणपैकी 464 गुण घेऊन उत्तीर्ण झाल्याने लोकश्री मित्र मंडळाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष सलीमभाई इनामदार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी अरसल्ला खान, अब्दुल जब्बार बेलदार, शिक्षक तथा विद्यार्थ्यांचे वडील नूरुल्ला खान यांची व्यासपीठावर उपस्थिती होती।